नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। मित्रांनो, ज्या गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट बघत होता ती म्हणजे आरोग्य विभाग भरती DMER ही जाहिरात आलेली आहे आणि कोणकोणत्या पोस्टसाठी त्यामध्ये वॅकन्सी झालेल्या आहे, त्यांची पात्रता काय आहे आणि नंतर कोण कोण देऊ शकतो आणि कशी अतिशय अचूक आणि सहज पद्धतीने तयारी कशी करायची ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, हे बघा, आपण आरोग्य विभाग भरती DMER संपूर्ण अभ्यासक्रम 2025 अपडेटेड लेटेस्ट आपण घेऊन आलेलो आहे आणि ही बॅच सर्व विषय नॉन टेक्निकलचे सर्व विषय इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि संपूर्ण सामान्य ज्ञान ही संपूर्ण बॅच जी 10,000 रुपयाची आहे ती फक्त तुम्हाला 999 रुपयामध्ये देत आहोत आणि ही ऑफर फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच आहे। बघा, या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळेल हा एक महत्त्वाचा विषय। सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन सुद्धा बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आहे। तुमची परीक्षा व्हायच्या तारखेच्या आत तुम्हाला कोर्स पूर्ण करून मिळेल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि आमच्या सोबत यशाचे भागीदार व्हा। चला, काय माहिती आहे ती संपूर्ण आपण बघूया, लक्ष द्या सर्वांनी। बघा, इथे महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। दिनांक 18/6/2025, आज 18/6/2025, आजची 19, कालच्या तारखेत उशिरा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा, आणि आता काय सांगत आहे, बाकीच्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या नाही, डायरेक्ट आपण बघूया की ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक काय आहे। इथे लक्ष द्या, प्रत्येकाने दिसत नसेल थोडीशी क्वालिटी वाढवून घ्या, लक्ष द्या, थोडीशी क्वालिटी प्लस करून घ्या। आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे या ठिकाणी वेळापत्रक सांगितलं गेलेलं आहे। बघा, इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आणि वेळ या ठिकाणी सांगितला जात आहे। दिनांक 19/6 म्हणजे आजपासून 19 जून 2025 रोजी गुरुवार सायंकाळी 5 वाजतापासून ह्याची तुम्ही काय करू शकता, म्हणजे फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक, बघा, अंतिम दिनांकाची वाट बघायचीच नाही, सुरुवातीला फॉर्म भरा, कारण मग पुढे चालून साईट स्लो चालणे, इतर टेक्निकल प्रॉब्लेम वाढू शकतात। तरी अंतिम दिनांक बघा 19 जून 2025, पहा, दिनांक 9 जुलै 2025 सायंकाळी 11 वाजेपर्यंत। आता त्यांना असं म्हणायचं असेल की पेमेंट करण्याची तारीख 9 जुलै 2025 पर्यंत राहील असं म्हणायचं असेल। बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक व वेळ त्या ठिकाणी सांगितलेला आहे, हे लक्षात घ्या। आता बघा, ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 9 जुलै 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत। म्हटलं तुम्हाला की ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक। बघा, नोंदणी तर तुम्हाला कुठे करावी लागेल की 19 जून पर्यंतच करावं लागेल, मात्र पेमेंट करण्यासाठी त्यांनी तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे पुन्हा, तर 9 जुलै 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत तुम्हाला करता येईल। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल। म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आणखी या ठिकाणी परीक्षेची तारीख निश्चित नाही, पण तारीख निश्चित नाही म्हणून आपण काय म्हणू, म्हणजे अभ्यासावरचा फोकस कमी करायचा नाहीये, तारीख केव्हाही येऊ शकते, म्हणून तात्काळ आपण त्या तयारीच्या मागे, अभ्यासाच्या मागे लागणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। बघा, जाहिरातीमधील बाबी संबंधी निवेदने सादर करण्यासाठी ईमेल ID DMERCOT2025@gmail.com असं दिलेला आहे। हेल्पलाईन नंबर दिला आहे ठिकाणी
022 610 875 18 असं तुम्हाला इथं स्पष्ट दिसत आहे बोर्डवर, तर हा नंबर दिलेला आहे असं आपण लक्षात घेऊया. आता इथे बघूया आपण पदे कोणकोणती आहे, किती किती आहे. पलीकडे स्केल दिलेली आहे, तर त्या स्केलशी सध्याच नाही तर सध्या तरी आमच्याकडे पदे कोणती आहे आणि किती किती पदे आहे हे सर्व आपण व्यवस्थित जाणून घेऊया. हे समजून स्पर्धा परीक्षा 2025 गट क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदे कोणती कोणती आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, पदनाम, रिक्त पदांची संख्या, तांत्रिक संवर्ग पदे, त्याच्यामध्ये ग्रंथपाल 5 पदे, आहार तज्ज्ञ 18 पदे, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 135 पदे आहे. लक्षात घ्या. भौतिकोपचार तज्ज्ञ 17, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181, ECG तंत्रज्ञ 84, क्ष किरण तंत्रज्ञ 94, सहायक ग्रंथपाल 17, औषध निर्माता 207, दंत तंत्रज्ञ 9, प्रयोगशाळा सहायक 170, क्ष किरण सहायक 35, ग्रंथालय सहायक 13, प्रलेखाकार, ग्रंथसूचिकार, डॉक्युमेंटालिस्ट, कॅटलॉगर असे 36, वाहन चालक 37. तब्बल एकूण अ साठी, वर्ग अ साठी इकडे म्हणजे पहिला भाग म्हणून आपण याला एकूण अ पार्ट इथे 1058 पदे आहे असं आपण लक्षात घेऊया. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे इथे, अतांत्रिक संवर्ग मुंबई बाहेरील पदे, अतांत्रिक संवर्ग लक्षात घ्या. उच्च श्रेणी लघुलेखक 12, निम्न श्रेणी लघुलेखक 37, एकूण ब 49, एकूण अ प्लस ब 1107 अशी पदे आहे असं आपण लक्षात घेऊया. आता बघा इथे पुन्हा पुढे काय म्हणते की शैक्षणिक अर्हता, जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक 9 जुलै 2025 रोजी सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणे अनिवार्य आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. बघा इथे काय म्हणते सांगा, प्रयोगशाळा सहाय्यक. बघा आता तुम्हाला सांगतो की इथे यांची जाहिरात जी दिलेली आहे तर ही खूप मोठी PDF आहे. ही PDF मी आपल्या टेलिग्रामला टाकेल. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून ही सगळी आपापल्या पदाची, ज्या पदाची पात्रता तुम्ही म्हणजे आहे तुमच्याकडे तर त्या पदाचा फॉर्म तुम्ही भरू शकता हे लक्षात घ्या. तर हे प्रत्येक पदासाठी यांनी इकडे काय दिलेली आहे, पात्रता दिलेली आहे असे आपण लक्षात घेऊया. फक्त इथे बघा खाली सगळ्या गोष्टी निश्चित सांगितलेल्या आहे. इथे खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा सांगितलेली आहे, 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 पर्यंत सांगितले आहे हे लक्षात घ्या. आणि जे उमेदवार उन्नत व प्रगत गटात म्हणजे क्रिमिलियर गटामध्ये मोडतात त्यांना ही सवलत लागू राहणार नाही असे सांगितलं आहे. पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 इतकी राहील. स्वातंत्र्य सैनिक जर असतील तर त्यांना कमाल वयोमर्यादा 45 पर्यंत दिलेली आहे. खेळाडू असेल त्यांच्यासाठी 43 इतकी दिली आहे. दिव्यांग असेल त्यांना 45 आहे. प्रकल्प भूकंपग्रस्त उमेदवार आहे त्यांना 45 वर्षे दिलेली आहे. माजी सैनिक उमेदवार त्यांना 45 आहे. अनाथांना 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे असं सांगितलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप बघा, परीक्षा कशी राहील, ऑनलाईन स्वरूपाची राहील. परीक्षेमध्ये काय काय राहील तर ते म्हणजे कम्प्युटर बेस्ड राहील परीक्षा, संगणक आधारे. लक्षात घ्या इथे आपण जर बघतो म्हटलं संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका ह्या मराठी इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात आलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या इथे 100 प्रश्नासाठी एकूण 200 गुणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि इथे काय म्हणू तर बघा गुणांची एकूण संख्या म्हणजे 60 प्रश्न व म्हणजे 60-40 असा रेशो आहे. टेक्निकलला 40 दिले आहे आणि 60 म्हणजे इंग्रजी, मराठी, GK लक्षात घ्या आणि गणित असे 15-15 प्रश्न एकूण 60 प्रश्न नॉन टेक्निकलचे टाकण्यात आलेले आहे असं त्यांना सांगायचं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यात सांगितलं की विभाग 1 ते 4 मध्ये मराठीचे 15 प्रश्न असतील, इंग्रजीचे 15 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न असतील, तर्क आणि अभियोग्यता चाचणीचे 15 प्रश्न म्हणजे मॅथमॅटिक्सचे असं लक्षात घेऊया. तर असे तुम्हाला एकूण 100 प्रश्नापैकी 60 प्रश्न नॉन टेक्निकलचे असेल आणि 40 प्रश्न हे टेक्निकल असतील. हे बघा इथे काय म्हणते, इथे काय म्हणत आहे लक्ष द्या की विभाग 4 टेक्निकल विषयाशी संबंधित 40 MCQ असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या. तर आता बघा ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मेन्शन केलेल्या आहे, मेन्शन करून दिलेल्या आहे हे लक्षात घ्या.
आता कोणकोणते क्वेश्चन कसे कसे असतील तर ते लक्षात घ्या. इथे सुद्धा सांगितलेलं आहे, पुन्हा रिपीट केलं आहे त्यांनी की मराठी भाषा आणि व्याकरण 15 प्रश्न, इंग्रजी भाषा आणि व्याकरण 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तार्किक क्षमता 15 प्रश्न, असे एकूण 60 प्रश्न सांगितलेले आहेत, हे लक्षात घ्या. तर हे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. परीक्षेचं शुल्क जे आहे ते 1000 रुपये मागासवर्गीयांसाठी, म्हणजे 900 रुपये शुल्क आहे. 10% त्या ठिकाणी सूट दिला आहे, म्हणजे तुम्हाला फक्त इथे 900 रुपये. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नॉन रिफंडेबल फॉर्म भरत असताना अचूक भरा ते सांगायचं आहे. चुकल्याच्या नंतर फॉर्म भरण्याचे 100-200 रुपये आणि हे शुल्क 1000 रुपये, असे 1100-1200 रुपये तुमचे चालले जाईल. मनस्ताप होईल. विद्यार्थी आम्हाला नंतर फोन करतात, सांगतात की सर म्हणते की माझा फॉर्म चुकला. दादा, भरत असताना अतिशय डोळ्यात तेल घालून लक्ष देऊन, स्वतः जमत नसेल सायबर कॅफेवर जा आणि तिथे फॉर्म भरा आणि काळजीपूर्वक फॉर्म भरा, हे इथे मला सांगायचं आहे, हे लक्षात घ्या. बघा, त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही वाचल्या तरी तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. ही PDF जी आहे ती आपल्या इथे आपण टेलिग्रामच्या चॅनलवर टाकतो आहे, तिथे लिंक दिलेली आहे. लिंकवर जाऊन टेलिग्रामला जॉईन करा. ओळखपत्र तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी ओळखपत्र, पासपोर्ट, अशा गोष्टी तिथे काय सांगा ओळखपत्र म्हणून वापराव्या लागणार आहे. शिधापत्रिका, शिकाऊ वाहन चालकाचा म्हणजे लर्निंग लायसन, लक्षात घ्या, हे काही ग्राह्य धरलं जाणार नाही, असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारच्या खाली इतर सूचना तुम्हाला दिलेल्या आहे, हे लक्षात घ्या. इथे आरक्षण दिलेलं आहे. अनुसूचित जाती 13%, जमाती 7%, विमुक्त जाती 3%, भटक्या जमाती इथे 2.5%, भटक्या जमाती म्हणजे ब 2.5, क 3.5, ड 2%, इतर मागास प्रवर्ग 19%, विशेष मागास प्रवर्ग 2%, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 10%, सामाजिक आणि शैक्षणिक 10%, असं आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी आरक्षण, माजी सैनिक, प्रत्येकासाठी या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. PDF वाचून घ्या मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट, काही जरी तुम्हाला अडचण असेल ह्या पेपरशी संबंधित, तर इथे तुम्हाला ह्या ठिकाणी माझा नंबर दिला आहे बघा, इथे 9657779495, ह्याच्यावर फोन करा. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरासन करण्याचा प्रयत्न करेल. बघा, प्रत्येक विद्यार्थी पास व्हावा, अचूक त्याला मार्गदर्शन मिळावं, कमी वेळामध्ये निश्चित त्याला 90+ गुण मिळावेच, ह्यासाठी आपण आपले जे 60 प्रश्नांचे गुण आहेत त्यापैकी 55+ जाता यावं, त्यासाठी आपण आरोग्य विभाग भरती DMER संपूर्ण अभ्यासक्रम 2025 ही बॅच लॉन्च केलेली आहे. तब्बल 10,000ची बॅच, 90% डिस्काउंट आहे, 999 रुपयात तुम्हाला देत आहोत. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे. आणि याच्यामध्ये बघा, सर्व विषयांचे रेग्युलर लाईव्ह लेक्चर तुम्ही बघू नाही शकले, रेकॉर्ड स्वरूपात राहील. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळतील. मोफत टेस्ट सिरीज आहे. मागील सर्व वर्षांचे झालेले सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी मिळेल. परीक्षेच्या आधी कोर्स तुम्हाला पूर्ण करून मिळेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ॲप लिंकवर जा, लगेच ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि आमच्यासोबत यशाचे भागीदार व्हा. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच.